सध्याच्या परिस्थितीला आंबे बागातील बरेच डाळिंब बागांमध्ये जास्तीची केळी निघत आहे. मित्रांनो, या जास्तीची केळीच्या नादात बरेच शेतकरी बांधव आपल्या बागेचं पाणी कमी करत आहेत. पण याचा दुष्परिणाम आपल्या चौकीतून जी गुंज येते याच्यावर होतोय. मित्रांनो, पाणी कमी केल्यामुळे सध्याचं जे वातावरण आहे आणि तापमान आहे यामुळे ती गुंज बऱ्यापैकी करपून जाते. पण यामध्ये करपण्याचे पण दोन कारण आहेत. मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायचे, आपल्या इथली जी गुंज गळती ही बुरशीजन्य रोगांमुळे गळती का मग पाणी कमी पडते म्हणून गळते, हे ऑब्झर्वेशन आपल्यालाच करायचे. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट बघितली तर ज्या डाळिंब बागांमध्ये छाटणी फार खरडून झाली अशा ठिकाणी तुम्ही पाणी द्या किंवा नका देऊ, तुमच्या इथे केन ही वाढणारच आहे. तर याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि कसे आपल्या इथं फुलं वाढतील किंवा गुंज अजून निघतील यासाठी मी तुम्हाला एक फवारणी सांगतोय. ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, प्रति लिटर पाण्यासाठी पोटॅशियम मॉलिब्डेनम 0.5 ग्रॅम, त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे आयसीएल कंपनीचे 04932 प्रति लिटर पाण्यासाठी 3 ते 5 ग्रॅम, आणि त्याचसोबत आपल्याला आणखी एक अनारदाना म्हणून एक बायोस्टिम्युलंट घ्यायचंय प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली या प्रमाणात आपल्याला या फवारणीचा वापर करायचा आहे. मित्रांनो, ज्या दिवशी आपली फवारणी होणार आहे, म्हणजे जर आपण काल पाणी दिलं असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी फवारणी करायची, आणि आपलं रेग्युलर जर दर एक दिवसाआड जर 1-1 तास पाणी चालू असेल तर आपल्याला हा पाण्याचा जो टायमिंग आहे हा 2 दिवस लेट करायचा आहे. पण आपल्याला त्याचबरोबर ही पण काळजी घ्यायची आहे, जास्त पाण्याचा कमतरता होऊन आपली इथली गुंज नाही गळाली पाहिजे. फक्त आपल्याला पाणी थोडं डिले करायचं आहे किंवा लेट करायचं आहे.